परवा संसदेत जे झालं राहुल गांधीच्या विरुद्ध एफआयआर झाली, आता ती केस क्राईम ब्रांचला दिली गेली आहे, ट्रान्सफर केली, कसं बघतात? बघा, ती केस ते ईडीलाही देऊ शकतात, ती केस ते अमेरिकेतल्या FBI ला देऊ शकतात. हे मोदीचं सरकार काय करू शकतं? खोटे, त्यांचं एकच हत्यार आहे, खोटे गुन्हे दाखल करणं, बदनामीची मोहीम राबवणं, लोकांना तुरुंगात टाकणं खोट्या प्रकरणामध्ये. हेच भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. पण आमच्यासारखे अनेक लोक आहेत जे तुमच्या या हत्यारांना घाबरत नाहीत आणि त्या हत्यारांशी आम्ही लढत असतो. अधिवेशन संपत आले तरी अजून मंत्रिमंडळाचं खाते वाटप होत नाही. आता सांगितलं त्या विषयावर रेकी झाली तुमच्या घराच्या नाही, असं लक्षात आलं, मला माहित नाही, मी नव्हतो तिकडे. संशयास्पद त्या काही लोक फिरत होते, पोलीस आले, त्यांनी काही तपास केला असेल. संशयास्पद काही लोक फिरतात, कुठे फिरतात, पाठलाग करतात. तुम्हीच माणसं पाठवलं त्याचं उत्तर तर दिलं नाही. गुलाबराव पाटलांना काय वाटतं त्याच्यावरती राज्य चालत नाही, बरं का? आणि पोलिसांना आम्ही नव्हतो बोलवलं, पोलीस स्वतः आले असते. निष्ठावान जे शिवसैनिक आहेत म्हणजे अब्दुल सत्तार, केसरकर किंवा यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही, तुम्ही त्याला निष्ठावान कसं काय म्हणता? शिवसेना त्यांची ना, कशी काय ते म्हणतात ना शिवसेना. ते काही म्हणतील, ते उद्या म्हणतील की मोदी आमचा, भाजप आमचा, ते काही म्हणू शकतात. हे बिघडलेले लोक आहेत सगळे. बघा, मुळात हे गद्दार आहे, यांना निष्ठावान तुम्ही कसं काय म्हणता? हे बेईमान लोक आहेत. मूळ शिवसेना पक्ष सोडून स्वार्थासाठी जे गेले ते निष्ठावान कसे? अमित शहा, नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या ताब्यामध्ये पक्ष दिला असेल, ही लांडी लवाडीच आहे ना. मग कायद्यानेच दिला ना त्यांना. या देशात कायद्याचं राज्य चालू आहे का? या देशामध्ये न्यायालय